जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा या घोषणांनी अख्खा चौक दणाणून गेला। संपूर्ण शहराबाहेर जाणारे चारही मार्ग मराठा बांधवांनी साखळी पद्धतीने बंद केले होते। हजारो मराठा बांधवांनी एकत्र येऊन सकाळपासून चौकात गर्दी केली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस 5 युवा महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून पुष्पहार घालण्यात आला। मराठा बांधवांनी आपल्या मनोगतात मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। वकील संघटनेने या मोर्चास पाठिंबा दिला। आज विटा शहरामध्ये खानापूर तालुका पंचक्रोशीमधनं आलेल्या सर्व सकल मराठा बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय मोठ्या संख्येनं अतिशय चांगल्या हेतूनं आज या ठिकाणी संपूर्ण समाज एकत्र आला। आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत असलेले या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या गावामध्ये सुद्धा विटा शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं। मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की गेल्या मुकमोर्चाच्या आंदोलनामधनं सध्या सत्तेवर असणारं सरकार काय शिकलंय असं वाटत नाही। किंबहुना आमच्या समाजाच्या मागण्यांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर परत एकदा संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं येणाऱ्या 6 मार्च रोजी महामोर्चा मुंबई या ठिकाणी धडकणार आहे। त्याही मोर्चामध्ये विटा शहर, खानापूर तालुका, पंचक्रोशीतनं, सांगली जिल्ह्यामधनं अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी समाज बांधव जाणार आहेत। आणि पुन्हा एकदा या सरकारला या ठिकाणी जाग आणण्याकरता मराठा आरक्षण असेल, कोपर्डीचं प्रकरण असेल, या सर्व गोष्टीमध्ये अतिशय वेडी वाकडी भूमिका या सरकारने घेतलेली आहे। किंबहुना अद्याप समाजाला न्याय न देण्याचं काम या सरकारनं केलंय। त्याला योग्य तो धडा हा मराठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही। आजचा जो चक्काजाम आंदोलनाचा कार्यक्रम होता यशस्वी झाला, तो अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने चक्काजाम झालेला आहे तसंच विट्यामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन यशस्वी झालेलं आहे। येणाऱ्या 6 मार्चला याच मोठ्या पद्धतीनं आपण सर्व आपल्या तालुक्यातून, आपल्या गावातून, आपल्या भागातून ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्राचा मोर्चा जो मुंबईला होणार आहे त्या मोर्चाला करोडोंच्या संख्येने आपण उपस्थित राहणार आहोत। आणि ही उपस्थिती आपली अतिशय सरकारला जाग येण्यासाठी अतिशय मोठ्या पद्धतीने करायची आहे। आणि त्यातून सरकारला एक आपण संदेश द्यायचा आहे की आमच्या जर हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या जर आपण आम्हाला दिल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचा विचार करावा लागेल। आणि कोपर्डीचं जे प्रकरण चालू आहे त्याच्या ज्या सुनावणी चालू आहेत त्या अत्यंत तातडीने घेऊन त्या नराधमांना फाशी शिक्षा लवकरात लवकर व्हावी यासाठी देखील आपल्याला आंदोलन करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये। आणि आज ज्या पद्धतीनं आपण सर्व मराठा समाज इथे एकत्र जमलो आणि मोठ्या पद्धतीने यशस्वी आंदोलन केलं त्याबद्दल सर्व मराठा समाजाचे आभार। तसेच प्रशासनाने देखील आम्हाला या समाजाला ज्या आंदोलनामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो। या मोर्चास यावेळी विजय पाटील, शंकर मोहिते, सुहास बाबर, वैभव पाटील, विशाल पाटील, अमर शितोळे, दहावीर शितोळे, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, दिलीप किर्दर यांच्यासह मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।
विट्याहून चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज विटा.